लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आज आहे 5 जानेवारी. लाडकी बहीण योजना संदर्भातली सर्वात मोठी आणि ऑथेंटिक ही अपडेट असणार आहे. आज बघा, महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे. तसेच संक्रांतीचा बोनस सुद्धा महिलांना मिळणार आहे. तसेच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं वाटप करण्यात येणार आहे. कारण की मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आता लवकरच 1,00,000 सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली पूर्ण होणार आहे. त्यानिमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा गिव्ह अवे केला जाणार आहे. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडीचं वाटप आपल्या चॅनलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी काय करायचं आहे, तर या ठिकाणी बघा, तुम्हाला एक चांगली कमेंट करायची आहे आणि आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि त्यापैकी लकी विनरला ही पैठणी साडी भेटमध्ये मिळणार आहे. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी हे वाटप असणार आहे. त्यामुळे सर्वांनी यामध्ये पार्टिसिपेट करा. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्या व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे, लाडकी बहीण योजना. तर या ठिकाणी बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि संक्रांती आधी महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे. आता नुकताच महिलांना डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत आणि आता डिसेंबर हप्त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे सर्व महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या ठिकाणी बघा, डिसेंबरच्या हप्त्यानंतर आता जानेवारीच्या हप्त्याची ही तारीख ठरलेली आहे. तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे. आता लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार नवीन वर्षाची गिफ्ट. या दिवशी नवीन वर्षाची भेट मिळणार आहे. आता बघा, 2024चं वर्ष संपलेलं आहे आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार आता सर्वांना नवीन वर्षाची गिफ्ट देणार आहे व भेट देणार आहे. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी अशी की या योजनेचा 7वा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही अपडेट आपण युट्यूबवरती मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच 2,100 रुपये देण्याबाबतचा जो निर्णय आहे तो सुद्धा होणार आहे. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. नवीन वर्षात मिळणार 2,100 रुपये. यादीमध्ये नाव कसं चेक करायचं किंवा आता नवीन वर्षामध्ये 2,100 रुपये मिळणार आहेत हे तर कन्फर्म झालेलं आहे, परंतु कोणत्या महिन्यापासून तुम्हाला 2,100 रुपये मिळणार आहेत या संदर्भात आता आपण अपडेट जाणून घेणार आहोत. त्या संदर्भात सुद्धा महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. नवीन वर्षात मिळणार 2,100 रुपये, परंतु या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला जानेवारी महिन्यापासूनच 2,100 मिळणार की अन्य कोणत्या महिन्यापासून 2,100 मिळणार, आता त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत. तर बघा, सर्व महिलांसाठी खुशखबर. या योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 6 हप्ते जमा झालेले आहेत. 6 हप्त्याचे मिळून 1,500 गुणिले जर आपण 6 केलं तर जवळपास महिलांना लाडकी बहीण योजनेमधून 9,000 रुपये मिळालेले आहेत. आणि आता महिलांना मकर संक्रांतीच्या सणानिमित्त जानेवारीचा हप्ता वाटप करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला हे जे 1,500 रुपये मिळतात याच्यामध्ये लवकरच वाढवून 2,100 रुपये देणार असल्याने आश्वासन महायुती सरकारने केले होते. पाठीमागे बघा, निवडणुकीच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली होती. तसेच महायुतीच्या वचननाम्यामध्ये सुद्धा मेन्शन केलेलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 ऐवजी 2,100 रुपये देणार. म्हणजे याचा अर्थ होता की जवळपास 600 रुपयांची याच्यामध्ये वाढ केली जाणार होती, तुम्हाला जी दरमहा रक्कम मिळणार होती त्याच्यामध्ये. आता या ठिकाणी बघा, महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. तर बघा, आता नवीन वर्षात तुम्हाला 2,100 रुपये दिले जाणार आहेत. मात्र हे पैसे कोणत्या महिन्यापासून देण्यात येणार आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. म्हणजे या ठिकाणी बघा, कोणताही अजूनपर्यंत शासन निर्णय झालेला नाही की बाबा तुम्हाला जानेवारीपासूनच देणार, फेब्रुवारीपासूनच देणार, असा शासन निर्णय झालेला नाही. परंतु बघा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याबद्दल निर्णय मार्च महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प सादर करणार आहे महायुती सरकार, यामध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आता तुम्हाला 2,100 रुपये कधीपासून मिळणार या संदर्भात खूप मोठी अपडेट या ठिकाणी फिक्स झालेली आहे. तर ती अपडेट काय आहे, तर बघा, सर्व महिलांसाठी ही महत्वाची सूचना आणि अपडेट असणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांती आधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून बघा, लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी अगोदरच दिलेली आहे. त्यामुळे बघा, लाडकी बहीण योजनेत तसेच या ठिकाणी बघा, नवीन आधार सीडिंग करणाऱ्या म्हणजे आधार खाते बँकेसोबत आधार लिंक करणाऱ्या बँकेसोबत अशा जवळपास नवीन 12 लाख महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळालेला आहे. म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे त्यांना मिळालेले आहेत. तसेच त्यांचे जे काही थकीत हप्ते होते, म्हणजे बघा, ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू झालेली आहे तेव्हापासून अशा सुद्धा काही महिला आहेत त्यांना एक साथ 6 हप्ते मिळालेले आहेत
व त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली 9,000 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत. कारण की त्यांनी फॉर्म तर लवकर भरलेला होता, परंतु त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसल्यामुळे त्यांना त्यावेळेस पाठीमागच्या वेळेस लाभ मिळाला नव्हता किंवा त्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. तर अशा सुद्धा ज्या काही महिला आहेत त्या सर्व महिलांना सुद्धा जवळपास 12 लाख अशा महिला होता, त्यांना सुद्धा आता डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणे. कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात. आधार संलग्न बँकेतच हे पैसे येतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे. तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर ते गोष्ट तुम्हाला करावी लागेल. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. कारण की बघा, पाठीमागच्या 4-5 दिवसापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींच्या अर्जाची आता पडताळणी होणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड गाजली. विधानसभेला मिळालेलं श्रेय महायुती सरकारनं लाडक्या बहिणीला दिलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली, गेम चेंजर ठरली. ठीक आहे. त्यामुळे आता बघा, लाडक्या बहिणींना महायुती सरकार खुश करणार आहे व त्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच डिसेंबरचा हप्ता तर दिलेला आहे, आता जानेवारीचा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये देणार आहे. तर या ठिकाणी बघा, डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले असून अर्जाची छाननी केली जाणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वच अर्जाची छाननी केली जाणार का, असा प्रश्न भरपूर महिलांनी कमेंट्समध्ये विचारलेला होता. तर आता बघा, त्या संदर्भात अपडेट या ठिकाणी सांगतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कार नोकरी असेल तर अर्ज बाद होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या महिला निकषामध्ये बसतात किंवा ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांचे पैसे येणे बंद होणार नाही. त्यांना कंटिन्युअसली लाभ मिळत राहणार आहे. हा लाभ तुम्हाला पुढील 5 वर्ष मिळणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. दर महिन्याला तुम्हाला 1,500 किंवा त्यानंतर 2,100, त्यानंतर 2,500, त्यानंतर 3,000 अशा या रकमेमध्ये सतत वाढ होत राहणार आहे व तुम्हाला दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळतच राहणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसोबत महायुती सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी बघा लेक लाडकी योजना सुद्धा सुरू केली आहे. लेक लाडकी योजनेमधून शासनाकडून तुम्हाला 1,00,000 रुपये जाहीर करण्यात आले आहेत. तर बघा, हे पैसे कशा पद्धतीने मिळतात, तर या ठिकाणी बघा, लेक लाडकी या योजनेमधून मुलीच्या जन्मानंतर त्यांना 5,000 रुपये मिळतात. तसेच मुलगी पहिलीत गेल्यावरती 6,000 रुपये, त्यानंतर मुलगी 6वीत गेल्यावरती 7,000 रुपये मिळतात, मुलगी 11वीत गेल्यावर 8,000 रुपये मिळतात आणि मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यावरती 75,000 रुपये मिळतात. असे जर तुम्ही सर्व पैशांची टोटल केली तर लेक लाडकी योजनेमधून डायरेक्टली 1,00,000 रुपये 18 वर्षापर्यंत तुम्हाला मिळतात. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. यासाठी जी पात्रता असणार आहे ते आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट, एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या जास्तीत जास्त 2 मुलींना एका कुटुंबातील लाभ दिला जातो. आता जर यामध्ये कोणती कागदपत्रे लागतात त्याविषयी जर अपडेट पाहायची झाली तर बघा, आधार कार्ड पाहिजे, मुलीचं पण आधार कार्ड आणि पालकांचं सुद्धा आधार कार्ड, त्यासोबत रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि बँक पासबुक, तसेच इतरही काही डॉक्युमेंट लागतात. परंतु ही मेन डॉक्युमेंट आहेत, ही तुमच्यासोबत आपण या ठिकाणी शेअर केलेले आहेत. मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आता ज्या महिला नवीन अर्ज करतील म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन फॉर्म भरतील, तर ज्या नवीन लाभार्थी महिला असतील त्यांना किती पैसे मिळणार हा प्रश्न विचारला जात आहे. त्यांना पाठीमागचे हप्ते मिळणार की नाही मिळणार, हा सुद्धा या ठिकाणी महत्वपूर्ण माहिती अपडेट या ठिकाणी असणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता ज्या नवीन महिला अर्ज करणाऱ्या महिला आहेत किंवा ज्या मुलींचं नुकतंच आता 21 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळवायचा आहे, म्हणजे त्यांना सुद्धा न्यू फॉर्म भरायचा आहे. तर बघा, जवळपास 2.5 कोटी लाभार्थी महिला आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये. परंतु आता ज्या नवीन ऍड होणाऱ्या महिला आहेत त्यांना किती पैसे मिळणार त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माहिती आलेली आहे. तर बघा, महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, परंतु त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु यासाठी किंवा याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, म्हणजे ऑफिशियली कोणतेही सांगण्यात आले नाही. परंतु ज्या महिन्यामध्ये तुम्ही अर्ज करणार त्या महिन्यापासून तुम्हाला लाभ दिला जाणार आहे, अशी अपडेट समोर येत आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघा, अतिशय इम्पॉर्टंट अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी. लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर ही गोष्ट तुम्हाला करावी लागेल. तर बघा, लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत. जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही. तसेच महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, तुमच्या अर्जांची तपासणी केली जाणार आहे, परंतु महत्वाची गोष्ट ही आहे की ही जी तपासणी केली जाणार आहे ही सकट केली जाणार नाही.
ज्या महिलांच्या विरोधात किंवा ज्या फॉर्म संदर्भात तक्रारी येतील त्याच अर्जांची तपासणी केली जाईल अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा महिलांसाठी अजून एक योजना आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना. मुलगी असेल तर तुम्हाला मिळणार 50,000 रुपये. या योजनेमध्ये आता बघा सर्वात महत्वाची अपडेट, आता माझी कन्या भाग्यश्री मुलगी असेल तर मिळणार 50,000 रुपये. या योजनेमध्ये बघा मुलीच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंतचा खर्च उचलला जातो. माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून 50,000 रुपये मिळतात. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. तसेच यासोबत आई किंवा मुलीचे बँक खाते, पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रहिवासी निवासी पत्त्याचा पुरावा असावा. यासोबत उत्पन्नाचा दाखलाही असणे आवश्यक आहे. बघा या योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत. मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनपर्यंत तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या ऑथेंटिक अपडेट तुम्हाला युट्यूब वरती सर्वात अगोदर आपण देत असतो. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आणि एकदम खरी आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर केली जाते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे की अर्जांची पडताळणी कशा पद्धतीने होणार. आता बघा सर्वात महत्वाची गोष्ट, तर बघा सर्व महिलांसाठी सूचना आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेतील अपात्र अर्जदार ओळखण्यासाठी सर्व अर्जांची छाननी केली जाणार असल्याचं स्पष्ट केलेलं होतं. परंतु त्यांनी सांगितलेलं आहे सरसकट अर्जांची छाननी केली जाणार नाही. या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तक्रारीच्या आधारावरती छाननी होणार आहे. तसेच तक्रारीच्या आधारावर केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका असलेल्या अर्जदारांना वगळता अन्य सर्व अर्जांची तपासणी होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना केशरी किंवा पिवळ्या रेशन कार्डचं डॉक्युमेंट जोडलेलं असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या व तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून लाभ हा कायमचा मिळणार आहे. या ठिकाणी बघा हा महाराष्ट्र राज्याचा नक्षा आहे, म्हणजेच मॅप आहे. या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल किती जिल्हे आहेत तर जवळपास 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये आता सर्व महिलांची संक्रांतीचा जो सण जवळ आलेला आहे, म्हणजे संक्रांतीचा सण हा सर्व महिलांचा गोड होणार आहे. कारण की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलाच्या खात्यावरती आता संक्रांतीला बोनस पाठवण्यात येणार आहे. तसेच जानेवारी महिन्याचा जो 7वा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे बघा महाराष्ट्र राज्यामधील कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही हा आपला व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कोणत्या जिल्ह्यामधून भरलेला आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत व किती तुम्ही लाभ मिळवलेला आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी आता सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप होणार. सर्व महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्त्याचे पैसे जमा होणार. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त संक्रांतीचा सण गोड जावा किंवा सर्व महिलांचा आनंदामध्ये साजरा व्हावा या उद्देशाने आता महायुती सरकार तुम्हा सर्वांच्या खात्यामध्ये पैसे पाठवणार आहे. तर बघा आता भरपूर महिलांनी प्रश्न विचारलेला होता की संक्रांती आधी मिळणार, परंतु एक्झॅक्टली तारीख काय असणार, कोणत्या तारखेला 7वा हप्ता येणार. तर बघा आता आपण व्हिडिओच्या एकदम अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि आता आपण एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. अतिशय महत्वपूर्ण माहिती आता मी शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही आता विदाऊट स्किप करता हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर या ठिकाणी बघा महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत, परंतु एक्झॅक्टली हे पैसे कधीपासून मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, किती वाजता पैसे मिळणार, महत्वपूर्ण माहिती. या ठिकाणी बघा दरम्यान संक्रांती आधी महिलांना 7वा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे. आता तुम्हाला हे समजलं की संक्रांती आधी तर पैसे मिळणार, परंतु डेट काय असणार, एक्झॅक्टली कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार. आता बघा अतिशय महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा मकर संक्रांतीचा जो सण आहे तो आहे 14 जानेवारी 2024. बघा 14 तारखेला मकर संक्रांतीचा सण आहे. त्या सणाच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे बघा तुम्हाला माहित आहे पाठीमागच्या वेळेस जर 6वा हप्ता असेल, 4था हप्ता असेल, 5वा हप्ता असेल किंवा पहिल्या हप्त्यापासून ते 6व्या हप्त्यापर्यंत कोणतेही जर तुम्ही हप्त्याचा वितरणची प्रोसेस बघितली असेल तर त्यामध्ये पैसे वाटप करण्यासाठी सरासरी 4 दिवस लागले होते, 3 ते 4 दिवस किंवा काही वेळेस तर 5 दिवस सुद्धा लागले होते. आता डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यासाठी जवळपास 7 दिवस लागले होते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हे पैसे टप्प्याटप्प्याने मिळतात. एकाच दिवशी सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकणे, डीबीटी मार्फत ट्रान्सफर करणे पॉसिबल नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे तुम्हाला हा जो लाभ आहे हा टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. म्हणजे साधारणतः 3 ते 4 दिवस किंवा 5 दिवस सुद्धा लागणार आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी. आता बघा संक्रांत आहे 14 जानेवारी 2024 ला, त्याच्या 4 ते 5 दिवस अगोदर म्हणजे बघा या ठिकाणी महत्वाची गोष्ट, तर बघा
जर पैसे कधीपासून जमा होणार तर बघा आज तारीख आहे या ठिकाणी बघा 5 जानेवारी. बघा 5 जानेवारी ते 11 जानेवारी किंवा 10 जानेवारी या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.